नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 2 मेच्या भागामध्ये आता मित्रांनो इथे ज्योतिरावांच्या घराच्या बाहेर गंगाधर शास्त्री आणि सर्वजण जमलेले असतात. तर तेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणतात, धर्मसभेत अजून आरोप सिद्ध व्हायचेत, तुम्ही निघा शास्त्री. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आम्ही जाणार, पण शिक्षा देऊन जाणार. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. आणि आता गंगाधर शास्त्री म्हणतात, शेंदुराची वाटी द्या. तर तेव्हा विनायक त्यांच्या हातामध्ये शेंदुराची वाटी देतो. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्री ओरडतात, धरा त्याला. तर तेव्हा विनायक आणि हिरंब पुढं जातात आणि ज्योतिरावांना धरतात आणि त्यांच्या पायामध्ये पाय घालून त्यांना खाली पाडतात आणि जमिनीशी दाबून धरतात. तर तेव्हा आता दादा धावतच पुढे येतात आणि म्हणतात, पाया पडतो देवा, असं वंगाळ काही करू नका देवा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री तर दातांना जोराने ढकलूनच देतात. आणि त्यानंतर राजाराम सुद्धा पुढे येतात आणि गंगाधर शास्त्रींच्या समोर विनवण्या करू लागतात, हात जोडून त्यांना सांगू लागतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्यांना सुद्धा जोराने ढकलून देतात. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्री पुढे येतात आणि ती वाटी आपल्या हातामध्ये घेऊन खाली बसतात. तर तेव्हा सर्वजण तर जास्तच घाबरतात. आणि आता गंगाधर शास्त्री ज्योतिरावांचं तोंड पकडतात. तर तेव्हा दादा, पंत नको, पंत नको असं म्हणून ओरडत असतात. आणि त्यानंतर मित्रांनो अखेर आता गंगाधर शास्त्री ज्योतिरावांच्या तोंडामध्ये शेंदूर ओततात. तर तेव्हा आता ते बघितल्यानंतर सावित्रीमाई मालक असं जोराने ओरडते आणि दादासुद्धा ज्योती असं जोराने ओरडतात आणि जोराने रडू लागतात. आणि बाकी सर्वजणसुद्धा जोराने रडत असतात. आणि तो किसनसुद्धा तिथंच असतो, त्यालासुद्धा खूप त्रास होत असतो. तेव्हा आता गंगाधर शास्त्री म्हणू लागतात, धर्मसभेत खूप बोललास, पण आता तुझ्या तोंडून कधीच आवाज फुटणार नाही. आणि असं म्हणून ते मोठमोठ्याने हसू लागतात. आणि त्यांच्यासोबत जे कोणी असतात ते सर्वजण मोठमोठ्याने हसू लागतात. आणि त्यानंतर आता ते दोघंसुद्धा ज्योतिरावांना सोडून देतात. आणि जेव्हा आता ज्योतिराव उठतात आणि बोलायचा प्रयत्न करत असतात, तर त्यांच्या तोंडातून वाचाच फुटत नाही आणि त्यांची वाचा गेलेली असते मित्रांनो. आणि त्यानंतर हे तिघेसुद्धा आता त्यांच्या गोल गोल फिरत हसू लागतात. आणि मित्रांनो ज्योतिरावांचं सुद्धा अगदी किसनसारखंच झालेलं असतं, त्यांचा सुद्धा आवाज अगदी त्याच्यासारखाच येत असतो. आणि तेव्हा आता सावित्रीमाई धावत धावत त्यांच्याजवळ जाते आणि त्यांचा आवाज फुटत नसलेला बघून त्यांना खूप भीती वाटते. आणि मित्रांनो हे सर्व काही आता सावित्रीमाईंच्या स्वप्नातलं असतं. आणि ते सगळं काही स्वप्न पडलेलं आता म्हणजे तिला जो धक्का बसतो तेव्हा त्या धक्क्यामुळेच सावित्रीमाई आता स्वप्नामधून जागी होते आणि जोराने मालक असं ओरडते. आणि तेव्हा सावित्रीमाईला तर खूप घाम फुटलेला असतो. आणि इतक्यातच आता ज्योतिराव सावित्री अशी म्हणून तिला हाक मारतात. तर तेव्हा आता सावित्रीमाईचा जीव भांड्यात पडतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता रात्र होते आणि आता परत दुसऱ्या दिवशीच्या सभेची वेळ होते. आणि आता सर्वजण बाहेर वाट बघत असतात, म्हणजे दादा, राजाराम आणि राणूजी हे तिघेसुद्धा उभे असतात. आणि तेव्हा आता ज्योतिराव बाहेर येतात. आणि ते बाहेर आल्यानंतर मित्रांनो सर्व घराला वरून खालून सगळीकडून बघू लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती खूप नाराजी असते. आणि त्यानंतर ते सर्वात अगोदर सगुणावचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर त्यांच्या आईंचा सुद्धा आशीर्वाद घेतात. आणि त्यानंतर सावित्री अशी हाक मारतात. आणि तेव्हा सावित्रीमाई आता तेच उपरणं घेऊन बाहेर येते आणि ते उपरणं त्यांच्या खांद्यावरती घालते. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतिराव पुढे चालू लागतात आणि 4 पावलं टाकल्यानंतर परत मागे वळून घराकडे बघू लागतात. तेव्हा इकडे सगुणाव तर खूप जोराने रडत असते. आणि त्यानंतर आता ज्योतिराव पुढे चालू लागतात आणि त्यांच्यासोबत सावित्रीमाई सुद्धा येऊ लागते. आणि दादा, राणूजी आणि राजाराम सुद्धा त्यांच्या मागे मागे जाऊ लागतात आणि ते सर्व आता तिथून निघून जातात. तर इकडे मित्रांनो आता सर्वजण सभेमध्ये जमलेले असतात. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री महादेव शास्त्रींना सांगत असतात, आता पल्हाळ न लावता तो आल्या आल्या त्याला शिक्षा देऊन मोकळे व्हावे. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, तेच करायचं आहे, पण येईल ना तो? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आचार्य, मी गंगाधर शास्त्री आहे. अहो रात्रभर त्याच्या घरावरती पाळत ठेवली होती, मी सोडतोय का त्याला? तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात, हे बरे केलेत. आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर महादेव शास्त्री त्यांना म्हणतात, आता तुम्ही ऐनवेळी काही बोलू नका, कारण हा निवाडा महत्त्वाचा आहे. कारण ही शिक्षा जर त्याला झाली नाही तर लोकांना धर्माची आणि शास्त्राची भीतीच राहणार नाही. पावित्र्य तर नष्ट होईलच, शिवाय वांदे होतील बऱ्याच गोष्टींचे. आणि असं हे बोलत असतात इतक्यातच आता ज्योतिराव तिथं येतात.
आणि तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आचार्य तो बघा आला. आणि तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे बघू लागतात आणि त्यांच्यासोबत आता सावित्रीमाई सुद्धा असते. आणि सावित्रीमाईला त्यांच्यासोबत बघितल्यानंतर या सगळ्यांना धक्काच बसतो. आणि ज्यावेळेस आता ज्योतिराव मंदिराच्या आतमध्ये येत असतात तर तेव्हा महादेव शास्त्री थांब असं म्हणून त्यांना तिथेच थांबवतात. आणि तेव्हा सर्व सभामंडप एकदम शांत झालेलं असतं. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, ही कोण स्त्री आहे? तर तेव्हा गंगाधर शास्त्री हळू आवाजात सांगतात, आचार्य ही त्याची बायको आहे. तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, स्त्रियांना सभेत येण्यास मज्जाव आहे, हे त्या आगमास ठावे नाही का? तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, ए बाई निघ, तुझं काय काम इथे, चल चालती हो जा. तर तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात, बाई नाही सावित्रीबाई, माझी सहचारिणी. तर तेव्हा आता जनार्दन शास्त्री म्हणतात, ठीक आहे ठीक आहे बाई सावित्रीबाई, जे काही असेल ते घरी, पण इथे ब्राह्मणांच्या सभेत येण्याचा अधिकार कोणाही स्त्रीला नाही. तर तेव्हा ज्योतिराव असं म्हणतात, असं म्हणू नका, कारण नाहीतर साक्षात परमेश्वरानं निर्माण केलेल्या सप्तपदी म्हटलं 6वं पाऊल खोटं ठरेल. तर तेव्हा महादेव शास्त्री विचारतात, 6वं पाऊल खोटं ठरेल ते कसं काय? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ओम षड ऋतुभ्या विष्णू सत्वान्वेतू, सगळ्या संकटात सगळ्या दुःखात सर्वत्र माझ्या सोबत राहण्याची शपथ घेतलेली आहे तिनं. म्हणजे लग्नाच्या वेळी एका ब्राह्मणानेच घातली, ती शपथ मोडू नये म्हणून ती आलेली आहे. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, नाही नवरा म्हणून ते ठीकच आहे, पण इथे तू आरोपी आहेस. आणि असे असताना तुझ्या स्त्रीला तू सभेत आणण्याची चूक केलीच कशी? एकूण तुझा व्यवहार पाहता तुला देहांत प्रायश्चित्ताचीच शिक्षा द्यावयास हवी. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना परत धक्का बसतो आणि दादा तर परत आता आपले डोळे मोठे करतात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ती देण्यासाठीच तुम्ही आलेला आहात हे मला माहीत झालंय. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे मूर्खा, तू प्रथम तुझ्या बायकोला बाहेर घेऊन जा, आचार्यांना त्रास होत आहे. तेव्हा आता सावित्रीमाई विचारते, माझ्यामुळे कसला त्रास होत आहे? तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, मला शिवता शिवत चालत नाही, मी सदैव सोहळ्यातच असतो. तर जनार्दन शास्त्री म्हणतात, कसं आहे, स्त्री ही मुळात हीनच आहे आणि त्यात ती शूद्र. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, एकतर शूद्र म्हणा नाहीतर स्त्री म्हणा. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, दोन्हीसुद्धा तेच. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जिथं स्त्री आहे तिथे कलह झालेलाच आहे. तपस्वी आपल्या साधनेपासून विचलित होतात. शास्त्र असं सांगते की सद्वर्तनी आणि सुसंस्कृत घरावर स्त्रीच्या जन्मानं आपत्ती कोसळते. आजोळ माहेर सासर या कुळांच्या आबरूला स्त्रीच्या जन्मानं धोका निर्माण होतो. स्त्री ही कर्जात बुडवणारी आहे, दुःखाचे दारिद्र्याचे ती कारण असते. म्हणून अपवित्र स्त्रीने शास्त्राची सीमारेषा ओलांडू नये. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, वा वा, किती सुंदर विवेचन, साक्षात बृहस्पतीचे बोल. आणि ज्योतिरावांना म्हणतात, कळले का, काही बोध होतो का, आणि झाला असेल तर निघ बाई. तेव्हा आता सावित्रीमाई म्हणते, मी इथून कुठं बी जायची नाही. तेव्हा सावित्रीमाईने असं म्हटल्यानंतर महादेव शास्त्री चिडतात, म्हणतात, बस आता मी काहीही ऐकणार नाही, सर्वप्रथम या महिलेस या सभेतून हाकलून लावा. तेव्हा सावित्रीमाई परत म्हणते, मी इथून कुठं बी जाणार नाही, मी माझ्या मालकांना नजरेआड होऊ देणार नाही, ते संकटात असताना मी त्यांची साथ नाही सोडणार, का जायचं मी? तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, मर्यादा सांभाळावी, ज्ञानी ब्राह्मणास उलट उत्तरे द्याल तर शिक्षा भोगण्यास तयार राहा. आणि म्हणतात, स्त्रीनं आपली पायरी ओळखून वागावं. इथं शास्त्राचं उल्लंघन केल्याबद्दलचा न्यायनिवाडा चाललेला आहे, मंगळागौर खेळली जात नाही आहे इकडे. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला नसेल माहीत मंगळागौर म्हणजे काय, पण धनी शेतात टिपण फिरवताना मागं चाड्यावरती बसून धान्य कसं पेरायचं ते मला ठावं आहे. मला नसेल माहिती मंगळागौरीचं फेरं म्हणजे काय, पण मालकांच्या भोवती निष्ठेचा फेरा कसा धरायचा ते मी जाणते. मला नसतील येत मंगळागौरीची गाणी, पण मालकाच्या सुखाची ओवी मी रोज गाते जात्यावरती बसून. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आता ओव्याच म्हणत बस बाई, जा जा. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, तुम्ही माझ्या मालकाच्या कानात उकळतं तेल ओतणार असाल तर मग माझ्या ओव्या ऐकणार कोण हो? तर तेव्हा आता जनार्दन शास्त्री उठून उभे राहतात आणि म्हणतात, मुली ही धर्मसभा आहे,
इथे तुझं काही सुद्धा स्थान नाही, त्यामुळे तू इथून जाणं उचित आहे. तेव्हा ज्योतिराव विचारतात, पण का? का स्त्री या सभेमध्ये उपस्थित राहू शकत नाही? का तिची अवहेलना? आणि त्यानंतर सावित्रीमाई म्हणते, मी एक विचारू का? हा न्यायनिवाडा जिथं घडतोय ते देऊळ कुणाचं आहे? तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री गणपतीच्या मूर्तीकडे बघतात आणि म्हणतात, दिसत नाही, गणपतीचं आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जी, आणि या गणपतीला घडवलं कोणी? माता पार्वतीनं ना. आणि त्याच्यात प्राण कोणी फुंकलं? माता पार्वतीनंच ना. अहो, ही सृष्टी निर्माण करताना प्रभू महादेवांना साथ कोणाची होती? अहो, माता पार्वतीचीच की. आता एवढं मोठं काम करणारी ती स्त्री, तिला अपवित्र कसं मानायचं हो? आणि सावित्रीमाई असं बोलत असताना ज्योतिराव तर त्यांच्याकडे बघतच राहतात आणि ते हसत असतात. तर सावित्रीमाई पुढं म्हणते, भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी, तिनं क्षीरसागरात तारणहाराचा संसार सांभाळला, ती अपवित्र कशी असेल हो? तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, अहो त्या देवता आहेत. तर सावित्रीमाई म्हणते, हो आहेत, पण स्त्रियाच ना. आणि मग सीतामाई, रुक्मिणी, मुक्ताई, जनाई, जिजाऊ, त्यांचं काय हो? अहो, स्त्रीला शूद्र मानणाऱ्या माणसांनी जन्म तर बाईच्याच पोटी घेतला ना. मग जन्म देणारी आई बी अपवित्रच म्हणायची का? ज्यांना आईनं पाजलेल्या दुधाची किंमत नाही, त्या शूद्रांना काय समजून घेणार म्हणा. आणि असं सावित्रीमाई बोलत असताना सर्वजण गप्पच असतात. आणि आता जनार्दन शास्त्री अखेर म्हणतात, ठीक आहे, तुम्ही या सभा मंडपात. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता या दोघांना तर धक्काच बसतो. त्यानंतर जनार्दन शास्त्री परत म्हणतात, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, हे पहिल्यांदा घडतंय आणि हे शास्त्राला धरून नाही. तेव्हा एक स्त्री म्हणून तुम्हाला दंड बसू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो, इकडे आता घरी रखमा येते आणि ज्योतिरावांच्या आईच्या शेजारी बसते आणि म्हणते, चिमणा, सावित्रीला की नाही लई पुढं पुढं करायची हौस आहे बघ. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, मला पण नाही बरं वाटलं. ती ऐकायला तयारच नाही, गेली आपली. तर तेव्हा रखमा म्हणते, काय नाही ग, यांचाच लई लाड, असं म्हणून ती सगुणावकडं बोट करते. तेव्हा सगुणाव म्हणते, अगं ए बाई, कशाला किरकिर करतेस? गप की जरा, माझं पोरगं तिकडे गेलंय आणि तू इथं बसून कटकट करतेस वय. जा घरी जा, देव पाण्यात घाल, साकडं बोल, इथं बसून किरकिर करू नकोस. तर तेव्हा पार्वतीसुद्धा म्हणते, होय, तर माझ्या तर तोंडातला राळा भिजला नाही तात्यासाहेबांच्या काळजीनं. तर सगुणाव म्हणते, अगं घराचा पत्ता काय माझा ज्योती, यांना नाही कळणार त्याची किंमत. तर तेव्हा पार्वती म्हणते, होय की, दादा बी म्हणत होते माझ्या घरी पांडुरंग आलाय, पण मी त्याला ओळखलाच नाही. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं म्हणून काय तिनं 4 चौघांच्यात जायचं का? ते बी त्याच्या पायातलं लोडणं बनून. अगं कशा पायी? तेव्हा सगुणाव म्हणते, शांत बसा ग, शांत बसा. आणि पार्वतीला म्हणते, पारो, मला माळ आणून दे माझी. असं म्हणून आता या दोघीसुद्धा तिथून निघून जातात. आणि त्यानंतर मित्रांनो, आता इकडे सभेमध्ये विनायक जो असतो तो या दोघांच्या वरती गोमूत्र शिंपडतो. आणि तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईंना सगळ्यात अगोदर पुढं जायला सांगतात. आणि सावित्रीमाई सभेमध्ये अगोदर पाऊल टाकते आणि त्यांच्यासोबत आता ज्योतिरावसुद्धा सभेमध्ये आत येतात. आणि आत आल्यानंतर हे दोघेसुद्धा गणपतीला नमस्कार करतात. आणि त्यानंतर ज्योतिराव आता मुद्दामून आपल्या खांद्यावरच्या उपरण्यावरून हात फिरवतात आणि त्यांचं लक्ष त्या उपरण्याकडं वेधून घेतात. आणि तेव्हा सावित्रीमाई तर त्यांच्याकडेच बघत असते. तेव्हा महादेव शास्त्री आता गंगाधर शास्त्रींना म्हणू लागतात, तुम्हाला आठवतंय, जुनीच गोष्ट आहे, आदिलशाहीच्या काळातली. किल्ले पुरंदरावरती बुरुज बांधायचे काम चालू होते आणि तो बुरुज भक्कम व्हावा म्हणून जवळच्या गावातील एका शूद्र पतीपत्नीस शेंदूर पाजून त्याच बुरुजात जिवंत शिणले आणि त्यावर बुरुज बांधला. तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात, हो ऐकून आहे, आणि तो बुरुज आजही भक्कम आहे. तर तेव्हा महादेव शास्त्री म्हणतात, ही कल्पना आमच्या खापर पंजोबांची बरं का. तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात, छान, मोठी परंपरा आहे तुमची. तर महादेव शास्त्री म्हणतात, तेच पुण्यकर्म आजही घडेल असं वाटतंय. असं या दोघांच्याकडे बघत ते बोलतात आणि म्हणतात, इंद्रायणी काठी एक मंदिर बांधलं जात आहे. या दोघांना त्या मंदिराच्या पायात घातले तर तुम्हाला आणि मला मोठं पुण्य मिळेल. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सगळे गावकरी परत आपापसात कुजबुजू लागतात. तेव्हा महादेव शास्त्री पुढं म्हणतात, मी बोलतो, तुम्ही होकार भरावा. आपली एकदा का एकवाक्यता झाली तर बरं. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, आचार्य ऐकावे,
नाही म्हटलं तरी याचे आरोप सिद्ध झालेले आहेत आणि विचारतात बरोबर बोललो ना मी? तर तेव्हा जनार्दन शास्त्री म्हणतात अपराध सिद्ध झालेत. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात तर हा शूद्रासारखा वागलेला नाही, याने शास्त्र मोडले, याने धर्माप्रमाणे वर्तन केले नाही, हा अरेरावी करतो. आणि त्याचे मूर्तिमंत उदाहरण तुम्ही सगळे पाहत आहात. आचार्य मनाई करत असतानाही हा पत्नीच घेऊन इथे सभेत आला, याला कठोर शिक्षा व्हावी. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात मला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, मी मुळीच नाकारत नाही. पण प्रगती करणं हे प्रत्येक जीवाचं कार्य आहे. म्हणजे मूल जन्माला येतं, मग ते पालथं पडतं, मग पोटाने पुढं सरकतं, मग रांगतं, मग चालतं. जसं मनुष्याचं तसंच जनावरांचं आणि तसंच झाडांचं. आधी झाड अंकुरतं, मग वाढतं, मग त्याला फुलं येतात, मग फळं येतात. म्हणजे प्रगती करणं हा निसर्गाचा नियम आहे, नव्हे तो प्रत्येकाचा जन्मजात अधिकार आहे. मग तोच अधिकार शूद्रांना का नसावा? आणि हा प्रश्न इथे जमलेल्या आचार्यांना जेवढा आहे तेवढाच इथल्या सगळ्या लोकांना आहे. आणि मित्रांनो, असं ज्योतिरावांनी म्हटल्यानंतर सर्वजण परत आपापसात कुजबुजू लागतात आणि हा प्रश्न सगळ्यांनाच आता सतावू लागतो आणि सर्वजण आता एकमेकांच्याकडेच बघत असतात आणि हे तिघं तर एकदम गप्पच झालेले असतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गंगाधर शास्त्री म्हणतात वेळ जाहीर होतो, या आत्मास शिक्षा द्यावी. तर तेव्हा आता ज्योतिराव म्हणतात पण मला शिक्षा द्यायची हे ठरवणारे हे पंडित कोण? तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात आम्ही पवित्र ब्रह्मदेवाचे पुत्र आहोत. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात पूर्ण पवित्र असलेल्या ब्रह्मदेवाच्या पायापासून जन्मलेले शूद्र कसे? तर ज्योतिराव असं म्हटल्यानंतर महादेव शास्त्री तर आता रागारागाने उठूनच उभे राहतात आणि म्हणतात या धर्मभ्रष्ट माणसास धरा. तर आता सगळेजणच उठून उभे राहतात आणि त्यांच्या दिशेने येत असतात. तर तेव्हा त्या सावित्रीमाई ज्योतिरावांच्या पुढं येऊन उभी राहते आणि हात करते आणि म्हणते प्रायश्चित्त त्याला देतात ज्याचे अपराध सिद्ध झालेत, आणि अपराध तर तुमचे सिद्ध झालेत, ते बी युगायुगांचे. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.